श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ वृश्चिक राशींच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वैदिक ज्योतिषातील पारंपरिक मान्यतेनुसार 27 जुलैनंतर काही ग्रहांच्या गोचरामुळे वृश्चिक राशीच्या जीवनात महत्त्वाचे बदल अनुभवास येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे, मनात दडवून ठेवलेल्या इच्छा, नातेसंबंध, करिअर किंवा आर्थिक बाबतीत काही सकारात्मक घडामोडी घडण्याचे संकेत काही ज्योतिष अभ्यासक मानतात. या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या ज्योतिषीय संकेताबद्दल जाणून घेणार आहोत. यातील शेवटचा संकेत अनेकांसाठी आश्चर्याचा विषय ठरू शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तसेच लक्षात ठेवा, ज्योतिष हे मार्गदर्शन करणारे शास्त्र मानले जाते. अंतिम परिणाम प्रत्येकाच्या कर्म, निर्णय आणि प्रयत्नावर अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊयात 27 जुलैनंतर वृश्चिक राशीसाठी कोणते महत्त्वाचे ज्योतिषीय संकेत दिसून येत आहेत. वृश्चिक राशींच्या जातकांसाठी 27 जुलैनंतरचा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. मंगळ हा या राशीचा स्वामी मानला जात असल्यामुळे धैर्य, इच्छाशक्ती आणि संकटाचा सामना करण्याची क्षमता अधिक प्रभावी होऊ शकते. काही काळापासून अडकलेली कामे पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. पूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळू शकते. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास प्रगतीची दारे उघडण्याची शक्यता वाढते. दुसरा संकेत तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित असू शकतो. काहींना नवीन जबाबदारी, नोकरीतील संधी किंवा व्यवसायात पुढे जाण्याची शक्यता वाटू शकते. पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ हळूहळू दिसू लागल्याची भावना निर्माण होऊ शकते. मात्र कोणताही आर्थिक निर्णय घेताना कागदपत्रे, अटी नीट समजावून घेणे आवश्यक आहे. ग्रहयोग अनुकूल असले तर विवेकाने घेतलेले निर्णय अधिक लाभदायक ठरू शकतात. तिसरा संकेत कुटुंब आणि नातेसंबंधाशी जोडलेला असू शकतो. काही घरांमध्ये गैरसमज दूर होण्याची किंवा मनमोकळ्या संवादाची संधी मिळू शकते. बराच काळ अबोला असलेल्या व्यक्तीशी पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता काहींना वाटू शकते. प्रेम, संयम आणि समजूतदारपणा यांच्या आधारावर नाती अधिक मजबूत होऊ शकतात. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन या काळात विशेष महत्त्वाचे ठरू शकते. चौथा संकेत मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीशी संबंधित असू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता कमी होऊन सकारात्मक विचार वाढू शकतात. प्रार्थना, ध्यान, नामस्मरण किंवा मंदिर दर्शन यामुळे मनाला शांतता लाभल्याची अनुभूती काहींना येऊ शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रात अंतर्मन शांत असेल तर योग्य निर्णय घेणे अधिक सोपे होते असे मानले जाते, ज्यामुळे या काळात स्वतःसाठी थोडा वेळ काढणे फायदेशीर ठरू शकते. आता पुढे सांगणार असलेला पाचवा संकेत अनेक वृश्चिक राशींच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. काहींना बराच काळ ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती तिच्याशी संबंधित सकारात्मक घडामोडीचे संकेत दिसू शकतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. पाचवा संकेत आशेचा आणि नव्या सुरुवातीचा असू शकतो. काही वृश्चिक राशींच्या व्यक्तींना दीर्घकाळ वाट पाहिलेल्या एखाद्या कामात पुढे जाण्याची संधी मिळू शकते. काहींना करिअर, शिक्षण, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात समाधान देणारी बातमी मिळण्याची शक्यता वाटू शकते. हा काळ तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवण्याचा आहे. ग्रहयोग दिशा दाखवू शकतात, परंतु तुमचे कर्म, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच तुमच्या यशाचे खरे आधार आहेत. त्यामुळे आत्मविश्वास कायम ठेवा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सहावा संकेत तुमच्या निर्णय क्षमतेशी संबंधित असू शकतो. वैदिक ज्योतिषातील मान्यतानुसार मंगळाचा प्रभाव असलेल्या राशीमध्ये धाडस आणि जिद्द अधिक असते. 27 जुलैनंतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळही येऊ शकते. मात्र भावनेच्या भरात निर्णय न घेता शांत मनाने विचार करणे आवश्यक ठरेल. योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णय भविष्यात मोठा बदल घडवू शकतो. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. सातवा संकेत तुमच्या भाग्य आणि संधीशी संबंधित आहे. काही वृश्चिक राशींच्या व्यक्तींना नवीन लोकांशी संपर्क, नवीन कल्पना किंवा नवीन मार्ग मिळण्याची शक्यता वाटू शकते. जे लोक बराच काळ एका संधीची वाट पाहत आहेत त्यांना प्रयत्नांमध्ये सकारात्मकता हालचाल जाणवू शकते. मात्र प्रत्येक संधीचा स्वीकार करण्यापूर्वी तिचा योग्य विचार करणे गरजेचे आहे. नशिबासोबत मेहनत आणि संयम यांची साथ असेल तर यशाचा मार्ग अधिक मजबूत होतो. आठवा संकेत घरातील सुख, शांती आणि कौटुंबिक वातावरणाशी संबंधित आहे. काही वेळा घरातील छोट्या गोष्टी मोठ्या वाटू शकतात, त्यामुळे बोलताना शब्दांची काळजी घेणे आवश्यक आहे. वृश्चिक राशीचे लोक मनाने खूप खोल आणि भावनिक असतात, त्यामुळे एखादी गोष्ट मनावर घेण्याची शक्यता असते. या काळात क्षमा, प्रेम आणि समजूतदारपणा ठेवला तर घरातील वातावरण अधिक सकारात्मक होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे मनाला समाधान देऊ शकते. आता पुढील दोन संकेत अतिशय खास आहेत.
कारण यामध्ये तुमच्या आयुष्यातील अशा क्षेत्रांचा उल्लेख आहे जिथे छोटासा बदलही मोठा परिणाम देऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ पुढे नक्की पहा. 9वा संकेत आर्थिक स्थैर्याशी संबंधित आहे. काही वृश्चिक राशींच्या व्यक्तींना उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची प्रेरणा मिळू शकते. जुने आर्थिक नियोजन पुन्हा तपासण्याची आणि भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्याची ही वेळ असू शकते. अनावश्यक खर्च टाळणे आणि बचतीकडे लक्ष देणे फायदेशीर ठरू शकते. पैसा येण्यासोबतच त्याचे योग्य व्यवस्थापन करणेही तितकेच महत्त्वाचे असते. 10वा संकेत तुमचा आत्मविश्वास आणि जीवनातील नव्या सुरुवातीशी संबंधित असू शकतो. अनेकदा आयुष्यात कठीण काळ आल्यानंतरच नवीन संधीचे दरवाजे उघडतात. वृश्चिक राशीची एक विशेष ओळख म्हणजे संकटातून पुन्हा उभे राहण्याची क्षमता. 27 जुलैनंतर तुम्हाला स्वतःमधील नवीन ऊर्जा आणि सकारात्मक बदल जाणवू शकतात. जुन्या चिंता बाजूला ठेवून नवीन ध्येयाकडे वाटचाल करण्याचा काळ ठरू शकतो. वृश्चिक राशींच्या जातकांसाठी 11वा संकेत हा तुमच्या मेहनतीच्या फळांशी संबंधित असू शकतो. अनेक वेळा आपण केलेले प्रयत्न लगेच दिसून येत नाहीत, पण योग्य वेळ आल्यानंतर त्याचे परिणाम मिळू लागतात. वैदिक ज्योतिषातील मान्यतानुसार गुरु आणि मंगळाचा अनुकूल प्रभाव असेल तर आत्मविश्वास, ज्ञान आणि निर्णय क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मागील अपयशाचा विचार न करता नवीन उत्साहाने प्रयत्न सुरू ठेवणे महत्त्वाचे ठरेल. तुमची चिकाटी आणि सकारात्मक विचार हेच तुमच्या प्रगतीचे सर्वात मोठे साधन ठरू शकतात. 12वा संकेत तुमच्या मनातील एखाद्या इच्छेशी संबंधित असू शकतो. काही वृश्चिक राशींच्या व्यक्तींच्या मनात एखादे स्वप्न, ध्येय किंवा आशा बऱ्याच काळापासून असू शकते. या काळात त्या दिशेने नवीन मार्ग किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता वाटू शकते. मात्र फक्त नशिबावर अवलंबून न राहता प्रयत्नांची गती वाढवणेही आवश्यक आहे. ईश्वरावर श्रद्धा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला तर कठीण वाटणारे मार्गही सोपे होऊ शकतात. आता येणार आहे तो सर्वात महत्त्वाचा भाग, ज्याचे अनेक वृश्चिक राशींचे लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढे आपण जाणून घेणार आहोत काही खास पारंपरिक उपाय जे मनाला सकारात्मक ऊर्जा देऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. 13वा संकेत आध्यात्मिक प्रगतीशी संबंधित आहे. या काळात मन अधिक शांत ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान, नामस्मरण याकडे लक्ष देणे फायदेशीर ठरू शकते. वैदिक परंपरेनुसार मंगळाशी संबंधित ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी संयम, शिस्त आणि सकारात्मक कर्म यांना महत्त्व दिले जाते. रागावर नियंत्रण ठेवणे, गरजू व्यक्तीला मदत करणे आणि चांगले विचार यामुळे मनाला समाधान मिळू शकते. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी या काळात श्रद्धेने काही पारंपरिक उपायही करू शकतात. मंगळवारी हनुमानजीचे दर्शन घेणे किंवा हनुमान चालिसाचे पठण करणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना लाल वस्त्र, मसूर डाळ किंवा अन्नदान करणे हा एक पारंपरिक उपाय मानला जातो. दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करून सकारात्मक विचाराने दिवसाची सुरुवात करा. तसेच घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि कोणाच्याही मनाला दुखवणारे शब्द बोलणे टाळा. वृश्चिक राशीच्या जीवनात येणारे बदल हे केवळ ग्रहांवर नाही तर तुमच्या कर्म, मेहनत आणि विचारांवर हे अवलंबून असतात. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका, कारण प्रत्येक कठीण काळानंतर नवीन संधी येत असते. 27 जुलैनंतरचा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि नवीन दिशा येणारा ठरू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि आपल्या ध्येयाकडे सातत्याने पुढे जात राहा. मित्रांनो, आज आपण वृश्चिक राशीसाठी 27 जुलैनंतर दिसणारे काही ज्योतिषीय संकेत, जीवनातील संभाव्य बदल आणि पारंपरिक उपाय जाणून घेतले. लक्षात ठेवा, ग्रह आपल्याला दिशा दाखवतात, पण आपल्या जीवनाचा खरा मार्ग आपल्या मेहनतीने आणि योग्य निर्णयाने तयार होतो. जर तुम्हाला स्वामी माऊलींवर श्रद्धा असेल आणि हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तुमची श्रद्धा आणि सकारात्मक विचार तुमच्या जीवनात चांगली ऊर्जा घेऊन येवोत हीच प्रार्थना. अशाच प्रकारचे राशी भविष्य, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि ग्रहांचे संकेत जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी शक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या वृश्चिक राशींच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.